मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का, जेव्हा तुम्हाला असं जाणवलं की तुमच्या भोवतालची लहान मुलं भरा मोठी होत आहेत, हातामध्ये स्मार्टफोन आहे, टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, पटापट बालपण सरतं होतं की नाही? आमची एक जुनी मैत्रीण आहे, झी मराठीची कलाकार सुद्धा आहे, स्पृहा जोशी, यांच्या 4 ओळी तुम्हाला ऐकवतो लहान मुलांसाठी आहेत की लहान मुलांना काही काळ लहानच राहू द्यावं, जितकं होईल तितकं त्यांना आपल्याकडचं हसू द्यावं. या लहान मुलांचं बालपण संगोपन उत्तम करणं हे आपल्या हातात आहे. त्यांना बाहेरच्या जगापासून सुरक्षित संरक्षित ठेवून उत्तम पद्धतीने घडवणं हे आपल्या हातात आहे. आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे की आज या मंचावरती या सीझनची पहिली छोटुकली येते आहे. तिचं स्वागत करूया आणि ती येणार असल्यामुळे मलाही थोडंसं लहान झाल्यासारखं वाटतं आहे. चला प्लीज वेलकम स्वरा मुडलगीकर. या स्वागत आहे तुझं. हाय, कशी आहेस तू? छान. वा, काय छान दिसते आहेस. थँक्यू. तुझं स्माईलही गोड. आणि ते काय लावलंय मागे बघू, त्याला काय म्हणतात? बो बो. नाईस. आणि ह्याला काय? बँक्स. बँक्स. येस हे 2 आहेत त्याला बँक. येस. आज माझ्या ज्ञानामध्ये खूप भर पडणार याची मला खात्री आहे. स्वरा, तू कितवीला आहेस? 9वीला जाणार. वा, फार छान. किती गोड दिसते. कुणी तयारी करून दिली? मम्माने. आईने. तू काय म्हणते? मम्मा, बाबा, आई, पप्पा? आई, आई आणि बाबा. आई आणि बाबा. बरं, काय करतात तुझे बाबा? आई बाबा दोघंही शेअर मार्केटमध्ये बर. ब्रोकर करतात आणि दीदी सुद्धा त्यांना मदत करते. दीदी पण आहे तुला? हो. ती कितवीला आहे? तिचं आता बीकॉम झालंय, ग्रॅज्युएशन झालंय तिचं. बीकॉम आणि 9वी. मग दाईगिरी ती करते का तू करतेस? तूच करतेस ना? नाही खरं सांग. नाही मग ती करते? हो. अभ्यासात कोण जास्त हुशार आहे, ताई का तू? दीदी. बरं, तुझ्या आवडी काय आहेत? काय व्हायचं तुला मोठेपणी? ऍक्टर आणि वर्ल्ड फेमस डान्सर व्हायचंय. ऍक्टर? हो डान्सर पण व्हायचंय? हो मग तू शिकतेस का डान्स? हो, कथक शिकतेय. अरे वा, किती छान. मग चल, आल्या तुला अजून फार प्रश्न विचारून भांडावून सोडण्यापेक्षा एखादं काहीतरी मला करून दाखव ना. कथक कविता करून दाखवते. कवितेवरती तू कथक परफॉर्म करणार आहेस? हो. चला. कविता किंवा कविता असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? कविता किंवा कविता. कविता किंवा कविता. कविता. चला, 3, 2, 1 स्टार्ट. पनघट में जब बंसी सुनाई, सुनकर राधा दौड़त आई, जब देखा राधा को कान्हा, रोक दिया बंसी की ताल, क्यों रोका जी तुमने बंसी, कान्हा राधा ना बोलो अब जा अब जा. अब जा. क्या बात है, अप्रतिम. वा. तुला मराठी, इंग्लिश, हिंदी सगळं बोलता येतं? तिन्ही येतं? काय जास्त बोलायला आवडतं? मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्लिश. शाळा कोणती? कॉन्व्हेंट इंग्लिश. ओ माय गॉश. कुठे शिकतेस आणि तू? कोल्हापुरात होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल. कोल्हापूरून आलीस वय? होय. लय भारी वाटायला लागले बघ. कोल्हापूरची पोरगी आमच्याकडे आलेली आहे, 9वीतली एक नाही. स्वराला घेऊन, स्वरा मुडलगीकरला घेऊन आता आपण स्वयंपाकाला जाऊया. या वयात तुला स्वयंपाकाची गोडी हे बघूनच मला खूप आनंदाने भरून आलेल्या. आणि खाऊ घालावं म्हणजे घरी आलेल्या माणसानं तू खाऊ घालतेस का? नाही, फॅमिली पुरतच. फॅमिली पुरतच? हा. आई बाबांना हो, वगैरे? आई बाबा, काका काकू, मामा मामी. अच्छा, मग झाले की सगळे झाले ना? वा, फार छान. कितव्या वर्षी सुरुवात केली स्वयंपाक करायला? आई बरोबर लहानपणापासून काहीतरी. आई आणि तू एकाच शाळेत होतात का? नाही, तू आई बरोबर लहानपणापासून, मला वाटलं आई पण तुझं म्हणजे अगं हसतेच काय, सांग तर. आई बरोबर म्हणजे आईला मदत करायचं किंवा असंच टाइमपास नाही झाला की आईला छोटी छोटी चपाती करायला असंच मदत करायची. वा, छान. तेव्हापासून मग ते आवड लागली. डेव्हलप झाली आवड. येस. वा. पदार्थाचं नाव काय? सेवरी चुरोज. सेवरी चुरोज. चुरो. हे काय गुजराती नाव आहे का? नाही, सेवरी चुरोज इज व्हॉट? चुरोज हे ॲक्च्युली स्वीट डिश आहे जी स्पेनमधनं ओरिजिनेट झाली आहे आणि ती आता अमेरिका, पोर्तुगल, युरोप, रशिया इथे खूप फेमस आहे आणि ते हॉट चॉकलेट बरोबर खाल्लं जातं. सो ॲज मी कोल्हापूरकर आहे त्याच्यामुळं कोल्हापूरमध्ये सगळ्यांना तिखट खायला आवडतं, म्हणून एक युनिक पदार्थ म्हणजे तोच फक्त तिखट ट्राय करायचा. मग मी यात काही चेंजेस केले आणि त्याला मी सेवरी चुरोज नाव दिलं. फार छान. इंटरनॅशनल पदार्थ आज ती करणार आहे. चला, सेवरी चुरोज साठी लागणारं साहित्य काय ते प्लीज घेऊन या. सेवरी चुरोज साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. लागणारं साहित्य काय ते मला सांग. आपण इथं घेतलेलं आहोत ब्रेड स्लाइसेस ज्याचे आपण एजेस कट केलेलो आहोत, बॉइल्ड पटॅटो, ऑरेगॅनो, कॉर्नस्टार्च, कोरिअँडर, चिली फ्लेक्स,
सॉल्ट, टमॅटो सॉस अँड पेरी पेरी मसाला. ओ नाईस. पहिलं काय करायचं हो, मिक्स करायचंय का स्क्वीज करायचंय? स्क्वीज करूया. पहिलं स्क्वीज करून घेऊया, बाऊल लागेल की हो. वा, चला मग आपल्याला स्क्वीज करायचंय म्हटल्यावर पाणी लागेल. हो. छान. घ्या स्क्वीज करून. आता इथं आपण 2 ब्रेड स्लाइसेस स्क्वीज करून घेऊया. बर. वा, आता ह्या पाण्याची आपल्याला गरज नाही ना, नाही. हे बाजूला काढून ठेवतो. बरं मला एक सांग स्वरा, आईच्या हातचा तुला कुठला पदार्थ खूप जास्त आवडतो? पुरणपोळी. मला पण फार आवडते पुरणाची पोळी. साखरेची का गुळाची? गुळाची. मला पण गुळाची आवडते. ती अशी खरपूस जर झाली असेल ना, माऊ गरम गरम आणि त्याच्यावर तुपाची धार. क्या बात है. वा वा, आम्हाला फार छान वाटले की स्वराच्या आवडी पण मला मॅच करतात. देवीच्या मंदिरात जातेस की नाही कोल्हापूरला? हो, ऑफकोर्स. किती दर दिवस? शुक्रवारी. दर शुक्रवारी. काय मागतेस देवीला? काय नाही, जे माझ्या अभ्यासात माझा अभ्यास चांगला असू दे, सगळ्यांना आरोग्य चांगलं दे, हेच. छान. चला पुढे काय करूया? आता आपण ब्रेड यात मिक्स करून मिक्स घेऊ. करायचंय. मग मोठा बाउल घेतो जरा. काय काय घालायचं याच्यामध्ये आधी? आता आपण बटाटो घेऊ. उकडून घेतलेले बटाटे. पुढे काय? आता आपण हे यात घालूया. आता आपण यात चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स हां, का ऑरिगॅनो काय आहे हे? ऑरिगॅनो आहे. अच्छा. आणि इथं ही काय आहे? कोरिअँडर, कोथिंबीर. कोथिंबीर. वा, कोथिंबीर. कोथिंबीर. मला चमचा देऊ का अजून एक? हो. तुला गाणं पण गाता येतं? नाही. नाही, तुझं नाव स्वरा आहे ना, तर मला असं वाटलं की तुला गाण्यामध्ये पण रुची असेल. बरं, आता पुढे काय? पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला. अरे बापरे, हातानेच घातलंस का? नाही, कारण की हे जरा जास्तच लागतं त्याला तिखटपणा यायला. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता मिक्स करायचंय. बरं, मिक्स करण्याआधी आपण आता एक छोटासा गेम खेळणार आहोत. ओके. मी एक मराठी शब्द उच्चारेन, त्याला तो इंग्लिश मध्ये शब्द काय तो मला सांगायचा. ओके? ओके. प्रवास. ट्रॅव्हल. ओके. त्याच्यानंतर अग्निशमन दल. फायर ब्रिगेड. परफेक्ट. त्याच्यानंतर उद्वाहन. रोज आपण वापरतो घरात. उद्वाहन. खालून वर जाताना, वरून खाली येताना. अगं लिफ्ट. आमच्या इथं नाहीये. गुड आन्सर. बरं, भ्रमणध्वनी. फोन. करेक्ट. पण मोबाईल फोन. लाजतेस काय? बरोबर आहे. छान. चला काय करायचंय पुढे? आता आपण मिक्स करूयात आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया. घ्या मग, मिक्स करून घ्या.